आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक हिंदू साहेबांना नाही समजले गीता, वेद, पुराण. विषय पवित्र हिंदू धर्माच्या धार्मिक क्रिया. आदि शंकराचार्यजी यांचा जन्म 508 ईसापूर्वी झाला, अर्थात 2013 पासून मोजले तर 2521 वर्षांपूर्वी झाला. त्यांनी जो भक्तिमार्ग सांगितला आहे त्याचे अनुकरण वर्तमानात पवित्र हिंदू समाज करत आहे. श्री ब्रह्माजी, श्री विष्णूजी आणि श्री शिवजी यांना आदरणीय भगवान मानतात. मूर्तीपूजा देखील अवश्य करतात. पंचदेव पूजेचे विधान आहे, ज्यामध्ये या तीनही देवता देखील आहेत, यांची पूजा करतात. हे देखील मानतात की श्री ब्रह्माजी रजगुणी आहेत, श्री विष्णूजी सत्गुणी आहेत, तसेच श्री शंकरजी तमगुणी आहेत. मार्कंडेय पुराणामध्ये हे देखील प्रमाणित केलं आहे की 3 प्रधान देवता आहेत. रजगुणयुक्त श्री ब्रह्माजी, सत्गुणयुक्त श्री विष्णूजी, तसेच तमगुणयुक्त श्री शिवशंकरजी आहेत. याच 3 देवता आहेत, हेच 3 गुण आहेत. हिंदू समाजाचे मानणं आहे की या तीनही देवतांचे कोणीही मातापिता नाहीत. हे देखील मानतात की यांचा कधीही मृत्यू होत नाही, यांचा जन्म देखील झाला नाही, हे स्वयंभू आहेत. नंतर हे देखील म्हणतात की श्री ब्रह्माजी यांचे आयुष्य 100 वर्षे आहे, ज्याची गणना अशा प्रकारे केली जाते. श्री ब्रह्माजी यांचा एक दिवस 1008 चतुर्युगांचा आहे. याला एक कल्प देखील म्हटले जाते. एका चतुर्युगाचे 4 युग आहेत. एक सत्ययुग, याचा 17,28,000 वर्षांचा कालखंड आहे. 2 त्रेतायुग, याचा 12,96,000 वर्षांचा कालखंड आहे. 3 द्वापारयुग, याचा 8,64,000 वर्षांचा कालखंड आहे. 4 कलियुग, याचा 4,32,000 वर्षांचा कालखंड आहे. गणिताच्या दृष्टीने एका चतुर्युगाचा कालावधी 43,20,000 वर्षे झाला. 1008 ने गुणून पहा. श्री ब्रह्माजी यांचा एक दिवस पृथ्वीवरील किती वर्षांचा बनतो? एवढ्याच कालावधीची रात्र सांगितली आहे. हा एक दिवस रात्र झाला. अशा 30 दिवस व रात्रींचा महिना 12 महिन्यांचे 1 वर्ष आहे. अशा 100 वर्षांचे श्री ब्रह्माजी यांचे आयुष्य मानतात. वर्तमानात श्री ब्रह्माजी 50 वर्षांचे होऊन 51व्या वर्षात प्रवेश झाला आहे. हिंदू साहेब श्री विष्णूजी तसेच श्री शिवजी यांचा जन्म मृत्यू मानत नाहीत. जेव्हा चर्चा केली जाते तेव्हा तिघांनाही अजन्मा तसेच अविनाशी सांगतात. परमात्मा यांना निराकार सांगतात. स्वर्गाला सर्वोत्तम मोक्षस्थान मानतात. गोलोकाचा महिमा देखील सोबत करत असतात. कधी कधी ब्रह्मलोकाची देखील चर्चा करत असतात. याबरोबरच अन्य देवी देवतांच्या पूजेचा तडका सोबत लावत राहतात. एवढ्या पूजेने देखील हिंदू साधकांना समाधान नाही. याबरोबरच कर्मकांडाला पूजेचा महत्वाचा भाग मानतात. म्हणजे मूर्तीपूजा, पितृपूजा अर्थात श्राद्ध कर्म करणे, प्रेतपूजा म्हणजेच मृत्यूनंतर शरीराचा अंत्यसंस्कार करून मृताची गती म्हणजे मुक्ती करण्यासाठी त्याच्या उरलेल्या अस्थी उचलून गंगा नदीच्या पाण्यात पंडितजी म्हणजे आपल्या धार्मिक गुरुजींद्वारे प्रवाहित करणे, 13वा किंवा 17वा दिवस करणे. त्या दिवशी पंडितजी यांना बोलावून पूजापाठ करवितात, मृत्यू झालेल्याची गती करवण्यासाठी. नंतर महिना पूर्ण झाल्यावर तीच मोक्ष करविण्याची पूजा करवतात. नंतर वर्षश्राद्ध म्हणजे मृत्यूच्या 1 वर्षानंतर त्याच तिथीला पुन्हा मोक्ष करविण्यासाठी पंडितजींकडून पूजा करवितात. पुन्हा पिंडदान केले जाते गती करण्यासाठी. पुन्हा श्राद्ध केले जाते पितरांना तृप्त करण्यासाठी. म्हटले जाते की कावळ्यांना श्राद्ध भोजन अवश्य दिले पाहिजे. हे देखील मानले जाते की होऊ शकते मृतजीव कावळा बनला असेल. गरुड पुराणाचा पाठ करण्यास देखील काही हिंदू साहेब चुकत नाहीत. मृत्यूनंतर मृतकाच्या जीवाची गती करवता करवता दुर्गती करवून म्हणजे कावळा बनवूनच श्वास घेतात. आश्चर्य! शिक्षित हिंदू श्रद्धाळू दररोज श्रीमद भगवद्गीतेचा पाठ करतात. पुराणांचे वाचन करणे देखील हिंदू समाजातील पूजेचा महत्वाचा भाग आहे. रामायण ग्रंथ व महाभारत ग्रंथाचे वाचन श्रवण करणे मुख्य धर्मकर्म आहे. परंतु हिंदू श्रद्धाळूंना या ग्रंथांचे यथारूप ज्ञान बिलकुल नाही. हेच कारण आहे की खूप साऱ्या पूजा करून देखील अतृप्तच आहेत, मोक्ष नाही.
मंदिरांमध्ये पूजेच्या हेतूने जाणे महत्त्वपूर्ण मानले जाते. तीर्थांवर भ्रमण करून धर्मलाभ घेणे, चारही धामांची यात्रा करून तसेच कुंभमेळा प्रसंगी पर्वणीत स्नान करून पुण्य कमविण्यास देखील चुकत नाहीत, ज्या व्यर्थच्या पूजा आहेत. एके दिवशी एका हिंदू साधकाबरोबर चर्चा झाली. तो सकाळी सकाळी अनेक मंदिरात जात होता. त्याने ज्ञान चर्चेदरम्यान सांगितले की आज सुट्टी आहे, रविवार आहे. आज 4 मंदिरात गेलो, स्मशान घाटावरील मंदिरातही गेलो. ते 4ही मंदिर शिवजीचे आहेत. मी त्याला प्रश्न केला की हे भक्त, आपल्याला तहान लागलेली आहे. आपल्याला शीतल गोड पाण्याचे 3-4 नळ एकाच ठिकाणी लावलेले मिळाले. आपण एक नळ चालू करून पाणी प्याल, तहान भागेल. तहान भागल्यानंतर आपण 2 फुटाच्या अंतरावर असलेल्या दुसऱ्या नळाचेही पाणी प्याल. उत्तर होते की तहान पूर्ण झाल्यावर कोण दुसऱ्या नळाला हात लावेल. जर नळाला पाणी मिळाले नसते तर सोबतचे सर्व नळ चालू करून पाणी पिण्याचा प्रयत्न केला असता. हे भक्त, याच प्रकारे आपण परमात्मा यांच्याकडे आत्म्याला तृप्त करण्यासाठी म्हणजेच इच्छा पूर्ण करण्यासाठी गेले. जर आपण पहिल्या मंदिरातूनच तृप्त झाले असता तर काय आपण 2 किलोमीटर दूरच्या दुसऱ्या मंदिरात गेले असता. यावरून सिद्ध होते की त्या मंदिरांमध्ये परमात्मा नाहीत, त्यामध्ये देवतांच्या मूर्त्या आहेत. सफरचंदाच्या मूर्तीने पोट भरत नाही, सफरचंदानेच भरते. याच प्रकारे परमात्मा यांच्या मूर्तीपासून परमात्मा यांचा लाभ मिळत नाही, परमात्म्याच्या शास्त्रोक्त साधनेनेच लाभ मिळतो. पवित्र हिंदू समाजात 4ही वेदांचे म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद यांचे नाव पूर्ण सन्मानपूर्वक घेतले जाते. मानले जाते की वेदांमध्ये परमेश्वर यांच्या पूजेचे व साधनेचे सर्वोत्तम ज्ञान आहे. आश्चर्यकारक गोष्ट आहे की 80% हिंदू समाज वेदांच्या विपरीत भक्तिकर्म करत आहे. तसेच 80% हिंदूंनी वेदांचा चेहरा देखील बघितलेला नाही. विशेष, हिंदू समाज श्रीमद भगवद्गीतेला 4ही वेदांचा सार तसेच संक्षिप्त रूप मानत आहे. गीतेत वेदज्ञान निष्कर्ष रूपात थोडक्यात सांगितले आहे. हे देखील एक निर्विवाद मत आहे. एखाद्या बाबाजीच्या मृत्यूनंतर त्याचे शरीर जमिनीत गाडून आणि त्याची आठवण म्हणून नंतर त्याच्यावर एक मढी म्हणजे छोटे मंदिर बनवून मग सन्मानार्थ लावून नमस्कार करणे म्हणजे त्याची पूजा करणे, डोके टेकवणे चालू करतात. आपल्या लोकांच्या मृत्यूनंतर त्यांच्यासाठी घरात किंवा शेतात पितृस्थान बनवतात. 4-5 विटा ठेवून झोपडीसारखे बनवून त्यावर दिवा लावणे देखील पूजेचाच एक भाग मानला जातो. ही आहे मुख्य पूजा पवित्र हिंदू समाजाची. प्रश्न 1. हिंदू धर्माच्या पवित्र शास्त्रांची स्थिती काय आहे? उत्तर: 4ही वेद हे प्रभुदत्त आहेत. तसेच श्रीमद भगवद्गीता हे 4ही वेदांचे संक्षिप्त रूप म्हणजे सारांश आहे. म्हणून गीता सुद्धा प्रभूंद्वारे दिलेले ज्ञान आहे. प्रश्न 2. कोणत्या प्रभूंद्वारे 4ही वेद प्रदान केले गेले आहेत? उत्तर: परम अक्षर ब्रह्म म्हणजेच सत्यपुरुष यांनी प्रदान केले आहेत. प्रश्न 3. परम अक्षर ब्रह्म कोणते प्रभू आहेत? कोठे प्रमाण आहे? उत्तर: गीता अध्याय 8 श्लोक 1 मध्ये अर्जुनाने गीता ज्ञान देणाऱ्या प्रभूला म्हणजे हिंदूंच्या नुसार श्रीकृष्णाची प्रश्न केला की जे आपण गीता अध्याय 7 श्लोक 29 मध्ये तद्ब्रह्म म्हटले आहे ते तद्ब्रह्म काय आहे? किम तद्ब्रह्म? गीता ज्ञानदात्याने गीता अध्याय 8 श्लोक 3 मध्ये उत्तर दिले आहे की म्हटले की ते परमाक्षर ब्रह्म आहेत. नंतर गीता अध्याय 8च्याच श्लोक 5 व 7 मध्ये अर्जुनाला आपली भक्ती करण्यास सांगितले आणि म्हटले की जो माझी भक्ती करेल तो मला प्राप्त होईल. नंतर गीता अध्याय 8च्याच श्लोक 8, 9, 10, 20 ते 22 मध्ये आपल्याहून अन्य परम अक्षर ब्रह्म यांची भक्ती करण्यास सांगितले आहे. हे देखील म्हटले आहे की तो सच्चिदानंद घन ब्रह्म म्हणजे परमक्षर ब्रह्मच सर्वस्य धातारम म्हणजे सर्वांचे पालन पोषण करणारा आहे. जो साधक त्यांची भक्ती करतो त्यांना प्राप्त होतो.